या मंचावर उपस्थित सर्वांना मी जय भीम करतो. या हॉलमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिकांनाही मी जय भीम करतो. आपल्याला माहीत असेल की मागच्या 3 वर्षापासून विकास धनगर हे इथे कंटिन्यू वर्षवासाचा कार्यक्रम घेतात आणि भारतभर तो कार्यक्रम पाहिला जातो. मागच्या वेळेस भीम टेकडीवर कार्यक्रम होता सर, आणि यावेळेस त्यांनी एका विहारात ठेवलेला आहे आणि चांगला प्रश्न घेतला. मिलिंद प्रश्नावरती रोज थेट प्रक्षेपण लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात लोक घरोघरी आपला हा कार्यक्रम पाहत आहे. मागच्या वर्षीसुद्धा मला खूप फोन आले, म्हणजे चॅनलच्या ऑफिसला नागपुरात फोन आले की तुम्ही जसं अमरावतीला करता तसं तुम्ही आमच्याही जिल्ह्यात करा. महाराष्ट्रातून फोन आले. आम्ही मागच्या वर्षी प्रयत्न केला काही जिल्ह्यांमध्ये सर, रविराव साहेब, आम्ही मागच्या काही जिल्ह्यांमध्ये तो वर्षवासाचा कार्यक्रम आम्ही थेट प्रक्षेपित केला. पण यावर्षी एक थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा आमची इच्छा होती. आता तुमच्या अमरावतीवरून तर रोज सुरू आहे कार्यक्रम. तो तुम्हाला माहीत असेल, भंते सत्यानंदजी जवळपास 1999पासनं महाबोधी महाविहाराच्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि मी भंतेजींना 1999पासनं ओळखतो. कारण भंते सुरई ससेई, भंते सत्यानंदजी आणि भंते आनंद यांच्या नेतृत्वात माझ्याकडे यांनी दिल्लीची जबाबदारी दिली होती मीडिया सांभाळायची. तेव्हापासनं या महाबोधी महावीराच्या आंदोलनात मी सहभागी होतो आणि 2015-16लाही लॉर्ड बुद्धा टी व्हीनी भंते सत्यानंदजी, भंते सुरई ससाई, भंते आनंदजी यांच्या नेतृत्वात खूप मोठं आंदोलन महाबोधी महाविहाराच्या संदर्भात 2015मध्ये केलं होतं दिल्लीला. जवळपास त्या आंदोलनाला 5 ते 6 लाख लोक उपस्थित होते. त्यावेळेस तेव्हाचे जे प्राईम मिनिस्टर होते त्यांनी भेटायलासुद्धा बोलवलं होतं. आमचं शिष्टमंडळ भंते सत्यानंदजी हे सर्व प्रधानमंत्र्याला भेटायलासुद्धा गेले होते. हे सर्व सांगण्याचं कारण मी याच्यासाठी सांगत आहे की भंतेजी, आम्ही आता लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून यावेळेस वर्षवास पूर्ण विहारामध्ये मी लाईव्ह नाही करत आहे, फक्त तुमच्या अमरावतीतून करत आहे. पण येणाऱ्या 1 सप्टेंबरपासून तर 25 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मी एक लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून एक राऊंड टेबल कॉन्फरन्स आम्ही घेतो आहे आणि त्याचा विषय आहे भारतीय संविधानातील धर्मस्वातंत्र्य आणि महाबोधी महाविहाराचा प्रश्न. हा कार्यक्रम तुम्हाला रोज संध्याकाळी महाराष्ट्रातल्या 15 ते 20 जिल्ह्यातून संध्याकाळी लाईव्ह दिसणार आहे. याचा मागचा उद्देश असा आहे भंतेजी की आता असा हा कार्यक्रम आता लोक पाहत असतील टी व्हीवर सुद्धा, इथेही लोक ऐकून राहिले. फार फ्रॅक्शन्स झालेले आहे भंतेजी. खूप सारे भंते लोकांचे ग्रुप वेगवेगळे झालेले आहे. आम्ही त्या सर्व भंते लोकांना एका मंचावर येऊन आंदोलन करण्याचा लॉर्ड बुद्धा टी व्हीचा मानस आहे. म्हणून या राऊंड टेबल कॉन्फरन्स मी पूर्ण महाराष्ट्रात लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून विहारामध्ये घेत आहे की जेणेकरून ते भंते आनंद लाभा वेगळे फिरून राहिले, भंते विनाचार्य वेगळे फिरून राहिले, तर आमचे भंते आनंद, भंते सत्यानंदजी आताही यांचं आंदोलन सुरू आहे पण कुठे दिसत नाही आहे. पण या माध्यमातून सर्व भंते लोकांनी एकत्रित येऊन समजा महाबोधी महाविहाराचं आंदोलन उभं केलं आणि आपला सर्व जनसमुदाय सोबत राहिला, त्यांच्या पाठीशी उभा राहिला, तर नक्कीच केंद्रावर आणि बिहार सरकारवर दबाव आणून आपण त्याला आपल्या ताब्यात घेऊ शकतो असं लॉर्ड बुद्धा टी व्हीला वाटते. म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न पुढच्या महिन्यात करतो आहे. आणि याशिवाय 1 तारखेला येणाऱ्या 1 ऑक्टोंबरला लॉर्ड बुद्धा टी व्ही आणि नागपूरचे काही भंते लोक आणि काही आंबेडकरी संघटना मिळून आम्ही एक धम्मदीक्षेचा कार्यक्रम घेतो आहे. त्या धम्मदीक्षेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही भंते आनंदला यांना दिल्लीवरनं बोलवलं आहे. आम्ही सत्यानंद भंतेजींना आता लवकरच आमची टीम येऊन भेटेल, यांनाही आम्ही बोलवून राहिलो. भंते लामाला बोलवून राहिलो, भंते विनाचार्याला बोलवून राहिलो. अजून दिल्ली आणि बुद्धगयाचे 2-3 भंते आहे की तुम्ही एका धम्मपीठावर या आणि जनतेसमोर आवाहन करा की हे आंदोलन आम्ही एकासोबत करू. प्रयत्न करून पाहू, आता ते सोबत येतील ना येतील मला नाही माहीत, पण या माध्यमातून लॉर्ड बुद्धा टी व्ही हा प्रयत्न करत आहे. मी लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून भंते सत्यानंदजींनी आणि विकास धनगरला, जेव्हा लॉर्ड बुद्धा चॅनल कोविडमध्ये 2 वर्ष बंद होतं, परत जेव्हा आम्ही टीम बनवली रविराव साहेब, तर भंते सत्यानंदजींनीच विकास धनगरला लॉर्ड बुद्धा टी व्हीमध्ये काम करण्यासाठी मला सांगितलं आणि भंतेजींनी आशीर्वादसुद्धा दिला की तू सुरू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहो. आणि आज लॉर्ड बुद्धा टी व्ही 22 राज्यात तर दिसते, पण याच्याशिवाय लोक जे विदेशातसुद्धा जे लोक राहतात आपल्या समाजाचे लोक, तिकडूनही फार रिस्पॉन्स आहे. आणि आता चॅनल लॉर्ड बुद्धा टी व्ही तुम्ही आपल्या मोबाईलवरही पाहू शकता, अँड्रॉइड टी व्हीवरही पाहू शकता.
म्हणून आता आपलं चॅनलचं प्रक्षेपण जवळपास म्हणजे अर्ध्या जगात गेलेलं आहे असं बोलता येऊ शकते. आणि याच्याशिवाय मी बनतेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. इथे सुभेदार गायकवाड साहेब आहे, त्यांनाही मी मगाशी बोलता सांगितलं, महार रेजिमेंटचे खूप सारे प्रश्न आहे जे आपण इथं चर्चा करून काही अर्थ नाही त्याचा. जेव्हापर्यंत ते केंद्रापर्यंत आपण ते प्रश्न नाही त्याचा हे केला, प्रचार प्रसार केला, तेव्हापर्यंत ते प्रश्न मार्गी नाही लागेल. मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महार रेजिमेंटचे जे लोक इथे बसलेले आहेत, सर मी आश्वासन देतो तुम्हाला, मी एक यांचा मोठा कार्यक्रम, पैसे नाही मागणार तुम्हाला, फक्त तुम्ही तिथे तुमच्या लोकांना घेऊन या. मी दीक्षाभूमीवर एक मोठा आंदोलन महार रेजिमेंटचं लॉर्ड बुद्धा टी व्ही मी पुढच्या वर्षी आपण उभं करूया, की जेणेकरून केंद्रापर्यंत तरी त्याची लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून, कारण लॉर्ड बुद्धा टी व्ही आपला दिल्लीत दिसतं चॅनल, तर तिथपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू आपल्या मागण्या. आणि असंच तुम्ही सहकार्य करत राहा. आता लॉर्ड बुद्धा टी व्ही मी मागेही बोललो होतो, आपण दान घेत नाही, पण छोट्या छोट्या जाहिराती, तुमच्या मुलांच्या वाढदिवसाच्या जाहिराती चॅनलला दिलं तर चॅनल सुरळीत सुरू राहील. धन्यवाद. जय भीम. लॉर्ड बुद्धा टीवी